बिलोली शहराचे प्रशासक तथा मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य जन आक्रोश मोर्चा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय बिलोली पर्यंत काढण्यात आलाय। यावेळी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, 5 पिंपळीकर, बिलोली शहराध्यक्ष वलिउद्दीन फारुकी, नगराध्यक्ष मारुती पटाईत, नगरसेवक प्रकाश पोवाडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व माजी नगरसेवक आणि वलिउद्दीन फारुकी वगैरे सगळे आम्ही तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील आणि आमच्या तालुक्यातील बरेच अन्य कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली मागील 2.5-3 वर्षापासून नगरपालिका मध्ये बॉडी नसल्या कारणाने प्रशासक नेमलेला आहे। शासनाच्या वतीने नगराध्यक्षाचं पदभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असतं आणि मुख्याधिकाऱ्याचा जो पदभार आहे तो तहसीलदार यांच्याकडे काही काळ 2 वर्ष होता। आता नुकतेच मुख्याधिकारी 5-6 महिन्याखाली रुजू झालेले आहेत। अशा या दरम्यान या मागील 2.5 ते 3 वर्षापासून बॉडी नसल्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवक नाही, उपाध्यक्ष नाही, नगर अध्यक्ष पण नाही। तर सर्व प्रशासनाची वचक आणि प्रशासनाच्या अंडरटेकिंगमध्ये नगरपालिका ही अस्तित्वात आता कार्यरत आहे। अशा परिस्थितीमध्ये नागरी सुविधा जे देणे आवश्यक आहे, जे की पाणी आहे, नळ आहे, विद्युत पुरवठा आहे, नाल्या आहे, स्वच्छता आहे, क्रीडा संकुल रखडलेलं आहे आज गेली 10-11 वर्षापासून। कारण का नगरपालिकेला आज क्रीडा संकुलसाठी जागा नव्हती। ती जागा आमच्याच काळामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली ती जागा नगरपालिकेच्या मालकीची जागा देण्यात आली। एवढं मोठं काम नगरपालिकेनं केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये क्रीडा संकुल सुद्धा आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बीजेपीचं सरकार असताना देखील असे कामं आज आमदार मागील आमच्या बिलोली देगलूर मतदारसंघाचे आमदार काँग्रेस पक्षाचे होते, आज बीजेपीचे आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये असे रखडलेले कामं यांना दिसत नाही आहेत का? तर यासाठी आम्हाला झगडावं लागतं का? आमच्या कार्यकर्त्यांना बोलावं लागतं का? ही दयनीय अवस्था आहे। आणि त्यातल्या त्यात नगरपालिकेचं वर प्रशासक असल्यानंतर आज नगरपालिकेमध्ये आज टेंडर बऱ्याच 6 ते 7 महिन्यापासून टेंडर नाही, स्वच्छता नाही। त्या गेली 27 ते 40 लोक काम करतात। आज 7 माणसावर नगरपालिकेचं स्वच्छतेचं काम चालू आहे, 4 महिला आणि 3 पुरुष। हे फार दयनीय अवस्था आहे। आणि आज नाल्या 2-2, 3-3 महिन्यापासून रखडलेल्या आहेत। गल्लीमध्ये घाण पसरलेला आहे। अशा याच्यामध्ये हे सर्व कामं प्रशासनाला दाद मागण्यासाठी आणि प्रशासन नागरी सुविधा लवकरात लवकर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आमच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्हाला प्रशासनाकडे आज आम्हाला निवेदन देऊन मोर्चा काढावा लागला। या महिलांची अवस्था जर त्या वार्डामध्ये नव्या आबादी देशमुख नगर, भास्कर नगरमध्ये जाऊन बघितली तर तुमची जर माय 80 वर्षाची माय तुमची त्या घागर पाण्याचे घेऊन जाते त्या महाराणावरून, तर तुमची माय राहिली असती तर तुम्ही ते सहन करू शकत होता का? तुम्हाला प्रशासक म्हणून इथं नेमणूक केलेली आहे। हे बायांची कथा जी आहे हे मान्य मलाच करावं लागते, कारण मी दिवस रात्र यांच्यासाठी झटत आहो। बिलोलीचे राजकीय पुढारी भरपूर आहे। तिथं आमिषाला बळी पडून काही लोकांना दारू, चिकन, मटन, बकरा चालू लावते। आता निवडणूक आली, आता दररोज एका फार्म हाऊसवर बकरा चालू होते। आता महिनाभर बकरा, दारू भरपूर पोचतात तुम्हाला। जनता तुम्हाला सांगतो आता सुधरा, नाही तर तुम्ही येणारा पिढी तुम्हाला माफ करणार नाही। लाईट, रस्ते ही एका पक्षाची म्हणजे ते पक्षाची मूलभूत गरज नाही, तर सामान्य माणसाची मूलभूत गरज आहे। आणि ही मूलभूत गरज या शहराच्या प्रशासनाकडून पूर्ण तुम्हाला जात नाही। स्वागत करतो, अभिनंदन करतो।